नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी सायन्समध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी टॉपिकमध्ये लेक्चर 4मध्ये ॲटमॉस्फिअरिक इलेक्ट्रिक चार्ज. मागच्या व्हिडिओमध्येही आपण पाहिलेलं होतं वातावरणीय विद्युत प्रभार, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज पाहिलेले आहेत. आणि ॲटमॉस्फिअरिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे वातावरणामध्ये जो स्थितिक विद्युत असतो. स्थितिक विद्युत म्हणजे थोड्या वेळापुरताच. आपण आकाशामध्ये ढग, मेघगर्जना, विजा चमकणे या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. काही वेळेस झाडांवरती, प्राण्यांवरती पण वीज पडलेली ऐकलेली आहे. मग वीज पडते म्हणजे नेमकं काय होतं, ॲक्च्युली काय घडून येतं? What is it that actually happens when there is a lightning in the sky and when lightning strikes the earth? वीज जमिनीवर पडते म्हणजे काय होतं आणि आकाशामध्ये काय घडतं? आपण पाहिलेलं आहे की वीज चमकणे म्हणजे दोन ढग असतात आणि त्या दोन ढगामध्ये थोडंसं जरी घर्षण झालं पाऊस पडत असताना की वीज चमकते आणि त्याच्या ठिणग्या खाली पडतात. Lightning. When air and clouds rub against each other. When air and clouds rub against each other in the sky, the upper part of some clouds on the upper side becomes positively charged and lower sides become negatively charged. जेव्हा हवा आणि ढग एकमेकांना घासतात तेव्हा वर असणारे ढग आहेत ते धनप्रभारित होतात आणि खाली असणारे ढग हे ऋणप्रभारित होतात. द सायन्स बिहाइंड लाइटनिंग अँड लाइटनिंग स्ट्राईक इज completed. Let us therefore consider a cloud in the sky with a negatively charged base above a plain ground. आपण सपाट जमिनीवरील आकाशात ऋणप्रभार आणि ऋणप्रभारित तळ असलेला ढगांचा विचार करूया. When the negative charge on the bottom of the cloud becomes much larger than the charge on the ground, it starts flowing towards the ground in stages. टप्प्याटप्प्याने काय होतं तर ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो. तेव्हा तो टप्प्याटप्प्याने ऋणप्रभार जमिनीकडे वाहू लागतो. इथं चित्रामध्ये दाखवलेलं आहे आपल्याला. इथं चित्रात दिसतंय हे ऋणप्रभार आहे ते जमिनीकडं खाली खाली यायला लागलेले आहेत. दिस हॅपन्स व्हेरी फास्ट इन मच लेस दॅन इन अ सेकंड. ही क्रिया अगदी खूप कमी वेळात, अगदी सेकंदापेक्षाही कमी वेळात घडते. अँड हीट, लाईट अँड साऊंड एनर्जी आर प्रोड्युस्ड अलॉंग विथ द इलेक्ट्रिक करंट. आणि त्यावेळेस विद्युत प्रवाहामुळे उष्णता, प्रकाश आणि ध्वनी ऊर्जा निर्माण होते. आपल्याला वीज चमकताना अगोदर प्रकाश दिसतो, उजेड दिसतो आणि त्याच्यानंतर आकाशात वीज ढगांचा गडगडाट ऐकायला येतो. म्हणजे प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे. लाइटनिंग स्ट्राईक म्हणजे वीज पडणे. वीज पडणे म्हणजे काय होतं नेमकं? You probably know that when there are electrically charged clouds in the sky, electricity is attracted towards a tall building or tree. विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारत, झाडे यांच्याकडे वीज आकर्षित होते. When lightning strikes on opposite, electric charge is generated on the roof of a building or on the top of the tree by induction. वीज पडते तेव्हा इमारतीच्या किंवा छताच्या, झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध प्रभार निर्माण होतात. ड्यू टू अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट चार्ज ऑन द क्लाउड्स अँड द बिल्डिंग, द चार्ज ऑन द क्लाउड फ्लोज टुवर्ड्स द बिल्डिंग. धिस इज कॉल्ड लाइटनिंग स्ट्राईक. ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारित आकर्षणामुळे ढगातील प्रभार हे इमारतीकडे प्रवाहित होतात आणि यालाच वीज पडणे असे म्हणतात. दिस इज कॉल्ड लाइटनिंग स्ट्राईक.
म्हणजे जेव्हा वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध प्रभार निर्माण होतात. आणि हा विरुद्ध प्रभार निर्माण झाला की काय होतं, ढग आणि इमारत यांच्यात आकर्षण होते आणि त्या आकर्षणामुळे वीज पडते. पुढे आहे व्हॉट काइंड ऑफ डॅमेज इज कॉज्ड बाय लाइटनिंग स्ट्राईक. वीज पडल्यामुळे कोणकोणते नुकसान होते आपल्याला माहीत आहे. वीज पडल्यामुळं काय काय होतं, इमारतीवरती वीज पडते, झाडं जळून जातात, जनावरं मरतात. डॅमेज कॉज्ड बाय लाइटनिंग, देअर इज अ ग्रेट डॅमेज ऑफ ट्री, बिल्डिंग्स एक्सेट्रा. ट्री बर्न्स अँड द प्रॉपर्टी डिस्ट्रॉइड्स. इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स इन द हाऊस बिकम useless. What measures will you take to prevent damage caused by lightning? What measures म्हणजे आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. There should be a lightning conductor created on the building. There should be a lightning conductor. There should be a lightning conductor created on the building to prevent the damage caused by lightning. Due to the tremendous heat and light generated by lightning, a chemical reaction occurs between nitrogen and oxygen in the air and nitrogen oxide gas is formed. विजेमुळे प्रचंड उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो. त्यामुळं काय होतं, हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक क्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड हा वायू तयार होतो. इट मिक्सेस विथ द रेन वॉटर, कम्स डाऊन टू दी अर्थ अँड सप्लाईज नायट्रोजन टू द सॉईल, दस इम्प्रूव्हिंग इट्स फर्टिलिटी. म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हे नायट्रोजन ऑक्साईडयुक्त जे पाणी आहे ते जमिनीत मिसळतं आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याचं काम करतं. ड्यू टू दी एनर्जी ऑफ दी लाइटनिंग, दी ऑक्सिजन इन द एअर इज कन्व्हर्टेड इन टू ओझोन. आणि विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर होते. दिस ओझोन गॅस प्रोटेक्ट्स अस फ्रॉम दी हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम दी सन. आणि हा ओझोन वायू सूर्यापासून येणारे जे हानिकारक किरण आहेत त्यापासून आपलं संरक्षण करण्याचं काम करतात. लाइटनिंग कंडक्टर म्हणजे तडितरक्षक किंवा विद्युत रोधक. लाइटनिंग कंडक्टर म्हणजे तडितरक्षक. मग हे तडितरक्षक म्हणजे काय आहे, आपण घरामध्ये ते प्रत्येकाच्या घरामध्ये ते बसवलेलं असतं, ज्याला आपण आर्थिंग म्हणतो. इमारतीपासून जमिनीपर्यंत एक तार बसवलेली असती आणि ती तार जमिनीमध्ये पुरतात. त्याच्यामुळं काय होतं, जरी चुकून वीज पडली तरी त्या तारेकडे आकर्षित होऊन ती जमिनीमध्ये नाहीशी होते. द लाइटनिंग कंडक्टर इज अ डिव्हाइस यूज्ड फॉर प्रोटेक्शन फ्रॉम लाइटनिंग स्ट्राईक. ढगातून पडणाऱ्या विजेपासून जे अपघात होतात ते टाळण्यासाठी हे लाइटनिंग कंडक्टर बसवलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ, बघा आता त्याची कन्स्ट्रक्शन कसं आहे, म्हणजे त्याची रचना कशा प्रकारे आहे. इट कन्सिस्ट ऑफ कॉपर स्ट्रीप. इट कन्सिस्ट ऑफ कॉपर स्ट्रीप. इथं डायग्रॅममध्ये दिसते, ती एक तांब्याची पट्टी असते. विथ वन एंड फोर्कड. वन एंड फोर्कड म्हणजे एका बाजूला टोकदार असते, अशी इथे दाखवलेली आहे. काटेरी असते, टोकदार. दिस एंड इज ॲट दी हायेस्ट पार्ट ऑफ दी बिल्डिंग. आणि जो टोकदार भाग आहे तो जमिनीच्या एकदम वरच्या भागाला असतो. दी अदर एंड ऑफ द स्ट्रीप इज कनेक्टेड टू अ प्लेट ऑफ कास्ट आयर्न. इथं बिडाचा पत्रा असलेली एक पट्टी जोडलेली असते खाली, त्याला खालच्या बाजूला.
pitch is dug in the ground, coal and salt are filled into the pit, and iron plate is placed upright in the pit. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडलेले असते. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्याच्यामध्ये कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा ठेवलेला असतो. देअर इज ऑल्सो प्रोव्हिजन फॉर प्युरिंग वॉटर इनटू इट. त्यात पाणी टाकण्याची सुद्धा आपण सोय केलेली असते. दिस हेल्प्स टू स्प्रेड द इलेक्ट्रिक चार्ज क्विकली इनटू द ग्राउंड अँड प्रिव्हेंट डॅमेज. त्यामुळं काय होतं, वीज पटकन जमिनीत पसरली जाते आणि नुकसान टाळलं जातं. Whenever an electrically charged cloud passes over building, the electric charge flowing towards the building are conducted into the ground through the copper strip, and damage to the building is prevented. जर समजा विद्युत प्रभारित ढग एखादा इमारतीच्या जर जवळून चाललेला असेल तर इमारतीकडे प्रभारित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीमध्ये पसरवले जातात आणि नुकसान टाळले जाते. व्हेन सच अ लाइटनिंग कंडक्टर अर्थिंग इज फिक्स्ड ऑन टू अ टॉल बिल्डिंग, अ सराउंडिंग एरिया इज ऑल्सो प्रोटेक्टेड फ्रॉम लाइटनिंग. उंच इमारतीवर जर असं तडित रक्षक बसवलं तर आजूबाजूची परिसरात सुद्धा वीज पडण्यापासून संरक्षण होते. यू विल गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम द लाइटनिंग इन द लेसन ऑन द डिझास्टर मॅनेजमेंट. आपण आपत्ती व्यवस्थापन पाठामध्ये ह्याच्याविषयी आणखीन माहिती पाहणार आहोत. फाय इज द अप्पर एंड ऑफ द लाइटनिंग कंडक्टर पॉइंटेड. आपण बघितलं मगाशी म्हटलं होतं फोर्कड, म्हणजे तो टोकदार का असतो, पॉइंटेड का असतो. When electric charge is developed, the upper pointed tip bears a higher proportion of electric charge. Therefore, around such region, very high electric field is created, and opposite electric charge developed on the pointed upper end of the lightning conductor. Fire, coal and salt added to the pit in the ground. The lightning strike should be immediately sprayed into the ground. For this purpose, coal and salt is added in the ground. आपल्या माहितीतलंच आहे हे, नेहमीच्या ऐकण्यातलं आहे, ज्याला आपण जमिनीत अर्थिंग देणं असं म्हणतो. तर शब्दशः अर्थ आहे तडित रक्षक. वीज कशी पडते आणि वीजपासून संरक्षण कसं करायचं त्याच्यासाठी आपण लाइटनिंग कंडक्टर पाहिलेला आहे. अशा प्रकारे आज आपण इथं आपला हा टॉपिक नंबर 8 कंप्लीट केलेला आहे. 4 व्हिडिओ टाकलेले आहेत. पुन्हा पुन्हा बघा, वाचा, लक्षात येईल, समजून घ्या. आणि जे यूज युअर ब्रेन पॉवरचे प्रश्न आहेत ते सेपरेट वहीमध्ये पहिल्या धड्यापासून लिहून काढायचे आहे. धन्यवाद.